श्री स्वामी समर्थ. आज आपण दुर्गा सप्तशती पाठ याविषयी थोडीशी माहिती घेऊया. जी कुलदेवीची सेवा आहे. मंगळवारी, शुक्रवारी आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी हे वाचन जर केलं दुर्गा सप्तशती पाठ तर खूप छान असं कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो आपल्याला, पुण्य लागते. जे काही घरातले प्रॉब्लेम असतील तर ते दूर होतात. किरकिरी असेल, संतती नाही, हे जे काही आहे तर कुलदेवीची आपण सेवा करणार आहे. जी आपली कुलाची आई आहे तर तिचा आशीर्वाद भेटतो. मग ती करायचं कसं पाठ? बरेच जण विचारतात की आम्हाला वाचन कुठून करायचं हे माहीत नसतं, सुरुवात काय करायची. तर सुरुवातीला स्वामी स्तवन आणि एक माळ स्वामींचा मंत्र घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला नवार्ण मंत्र घ्यायचा आहे एक माळ. नवार्ण मंत्र झाल्यानंतर देवीची 5 मंत्र आहेत ते घ्यायचे. ते झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, दिव्य कवचम जे आहे ते घ्यायचं आपल्याला. दिव्य कवचम झाल्यानंतर अर्गला स्तोत्रम, अथकेलकम स्तोत्रम आणि रात्री सूक्त हे सगळं वाचन करायचं. आणि मग पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आणि अध्याय संपल्यानंतर आईचा जय जयकार करायचा. उदयोस्तु महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, श्री अंबा माता की जय, अंबा माता की जय. हा जो जय जयकार आहे हा करायचा आहे आपल्याला. आणि नंतर पुढचे अध्याय घ्यायचे, जे 13 अध्याय आहेत ते. 13 अध्याय संपल्यानंतर जय जयकार करून परत नवार्ण मंत्राची एक माळ घ्यायची. आणि त्यानंतर ही ते 13 अध्याय वाचल्यानंतर जे आहे मूर्ती रहस्य, प्राथमिक रहस्य हे सगळं वाचन करून घ्यायचं आहे. क्षमापण, तंत्रोक्त देवी सूक्त जे आहे आणि मग सिद्ध कुंजिका स्तोत्र जे आहे ते घ्यायचं. म्हणजे हे पूर्ण पाठ वाचल्याचं फळ लागते. ते सिद्ध कुंजिका स्तोत्र घेतल्यानंतर मग क्षमा प्रार्थना स्तोत्र जे आहे ते घ्यायचे. कारण की आपण वाचन केल्यानंतर त्यात काही जर चुकीचं वाचण्यात गेलं असेल, चुकीचा अर्थ असेल तर तो क्षमा करावा, हे यामागचं रहस्य हे विचार आहेत. म्हणून क्षमा स्तोत्र घ्याल्यानंतर जय जयकार करायचा आणि मग देवीची आरती करायची आपल्याला. आणि देवीची आरती झाल्यानंतर जो आरती आहे ती सगळ्यांना द्यायची आहे, प्रसाद द्यायचा आहे. आणि हे जे 7 पाठ पण करतात त्याचे आणि 14 पाठ पण होतात. ते जर तुम्ही कुठे कुलदेवीला जाऊन जर आले तर तिथून आल्यानंतर आपण जेव्हा सुवासिनी जीव घालतो, 7 सुवासिनी, 5 सुवासिनी, तर त्यावेळेस दुर्गा सप्तशती पाठ करून घ्यायचे. नाहीच एवढं सगळं होत तर एकदा जरी वाचायचं आणि मग आरती करून घ्यायची. आणि 14 पाठ झाल्यानंतरही छानच झाल्यानंतर मग अर्धचंद्राकार पुरणाचा आकार काढायचा. एका ताटात थापायचे पुरण आणि त्यात 21 वाती लावायच्या तुपाच्या आणि मग ती आरती घ्यायची. अशा प्रकारे ही पूर्ण झाली कुलदेवीची सेवा. आणि आपण जर नेहमी जर वाचन करतो त्यावेळेस राहू काळात जर वाचलं तर खूपच छान. राहू काळ म्हणजे आपण कॅलेंडरमध्ये आहे बघा, दिलेलेच आहे. 7 वारांना 7 वेळ दिलेल्या आहेत राहू काळाच्या. रविवारी सायंकाळी 4:30 ते 6, सोमवारी सकाळी 7:30 ते 9, मंगळवारी दुपारी 3 ते 4:30, बुधवारी 12 ते 1:30, गुरुवारी 1:30 ते 3 आणि शुक्रवारी सकाळी 10:30 ते 12 आणि शनिवारी सकाळी 9 ते 10:30. असे टाईम प्रत्येक वेळेचे तेच टाईम असतात नेहमीचे. त्या वेळात जर वाचलं आपण राहू काळात पूजा केलेली चांगली नसते म्हणतात. पण गुरुमाऊलींनी सांगितले की राहू काळात आई भगवतीची सेवा केलेली खूप छान. आई भगवती प्रसन्न होते आणि जे येणारे संकट असतात, आपल्या घरात काय येणारा असणार संकट, तर तो संकट दूर होते. हे जे सेवा राहू काळात केली तर म्हणजे त्या काळात 1.5 तासात आपल्याला जर काही पूजा करायची असेल, देवाची करायची नसते म्हणतात, पण त्यावेळेस ही दुर्गा सप्तशती पाठ वाचणं महत्त्वाचं आहे. कारण की हे पाठ वाचल्यानंतर भारतात होणारे युद्धही थांबले जातात असं सांगितलं गेलेलं आहे. इतकी पावर सांगितली गेलेली आहे आई भगवतीच्या ह्या सेवेमध्ये. दुर्गा सप्तशती पाठ जर वाचन केलं तर संतती होते, परत नोकरी लागते, काय असेल अजून भांडणं वगैरे होते, म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळे पूर्ण होतात. हे असं महत्त्व आहे. बरं, यानंतर म्हणजे हे दुर्गाष्टमीलाही वाचन केलं छानच आहे. आणि नवरात्रात 2 नवरात्र असतात आपल्या वर्षातले. चैत्र नवरात्र एक असतं आणि अश्विन पक्षातलं ते एक नवरात्र. तर त्यावेळेसही याची सगळे सामुदायिक पाठ पण करतात. खूप छान प्रसन्न वाटतं त्यावेळेस. आणि हे ललिता सहस्रनाम स्तोत्र जे आहे हे पण आई भगवतीची सेवा आहे. 1000 नावं आहेत त्यात.
ललिता सहस्रनाम स्तोत्र. तर हे जर स्तोत्र जर तुम्ही वाचलं दुर्गाष्टमीला वाचन केलं तर खूपच छान, आणि मंगळवारी शुक्रवारी वाचन केलं तर खूपच छान. वाचायला 15-20 मिनटं लागतात, पण सेवा खूप छान फलित होती. ज्यांना जर संतती होतच नसेल, संततीचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनीही नित्यनेमाने वाचन केलंच पाहिजे. तर त्याचा खूप छान त्यांना फरक जाणवेल. आणि ज्यांना हृदयरोगाचा पोटाचा आजार आहे त्यांनीही, जे हृदयाचा असेल तर हृदयावर हात ठेवून हे स्तोत्र वाचन करायचं. आणि वाचायला नसणच जमेल, आजारीच असेल तर ऐकलं तरी चालतं. मोबाईलमध्ये लावलं ललिता सहस्रनाम स्तोत्र, तर ऐकताना फक्त आपला हात पोटावर हृदयावर असं ठेवायचा आणि ते स्तोत्र लावून ठेवायचं आणि मनोभावे देवीचं स्मरण करायचं. असं या ललिता सहस्रनाम स्तोत्राचं खूप महत्त्व आहे. ही झाली आपली देवीची सेवा, आई भगवतीची देवीची सेवा. आणि ही सेवा करताना आई प्रसन्न होते आणि स्वप्नातही येते. म्हणजे खूप छान अनुभव असतात. काही काहींना म्हणजे ती प्रसन्न होती ना त्यावेळेस दर्शन देते. तसंच मला एकदा दर्शन दिलं होतं. मला इतकं प्रसन्न वाटत होतं, खूप दिवस सारखंच त्याची ती मूर्ती डोळ्यासमोर यायची. तर ती मी ते सांगू शकत नाही. एक गीत आहे तर सेम तसंच मला वाटतंय की ती तशीच होती सेम, तिचं ते पोशाख, ती साडी वगैरे तसं. तर ते मी 2 शब्द सांगत आहे. आली आई भवानी स्वप्नात, आली आई भवानी स्वप्नात, श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ती, जशी वीज चमके गगनात, आली आई भवानी स्वप्नात. इतकी चमकत लकलकत होती ती, जशी गगनात वीज चमकते असं वाटत होतं. आणि पुढे तिचं सौंदर्य, सरळ भांग निज भुजंग वेणी, काजळल्याली नयनात, सरळ भांग निज भुजंग वेणी, काजळल्याली नयनात, रत्न जडित हार कासे पितांबर, रत्न जडित हार कासे पितांबर, कंचुकी हिरवी अंगात, कंचुकी हिरवी अंगात, आली आई भवानी स्वप्नात, केशर कस्तुरी मिश्रित तांबूल, लाल रंगला बदनात, केशर कस्तुरी मिश्रित तांबूल, लाल रंगला बदनात, कंकण कनकांची खनखनती, कंकण कनकांची खनखनती, वाजती पैंजण पायात, वाजती पैंजण पायात, आली आई भवानी स्वप्नात. सेम असं स्मरण होतं, इतकं असंच चित्र होतं तिचं की मला इतकं प्रसन्न वाटत होतं. अशा प्रकारे आई भगवती सर्वांना आशीर्वाद देव, सर्वांना स्वप्नात येऊ आणि त्यांची जी काही मनोकामना आहे ते सर्व काही पूर्ण हो. फक्त मनोभावे पूर्ण श्रद्धेने आपली जी सेवा आहे ती फलित करायची आहे आणि तिचं मान सन्मानही करायचा आहे. पीस, ओटी भरायची आहे, नारळ वगैरे. माहिती थांबवते. कशी वाटली माहिती? आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.